नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया भरकटलेलं मन कसं शांत करायचं यावर भगवान श्रीकृष्णांनी सांगून ठेवल्या आहेत 5 गोष्टी. मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर जाणून घेऊया भरकटलेलं मन कसं शांत करायचं या भगवान विष्णूंनी सांगून ठेवलेल्या 5 गोष्टी कोणत्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. हे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणावर दिले, ज्यामुळे अर्जुनाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने पूर्ण आत्मविश्वासाने धर्मयुद्ध लढले. पण तुम्हाला सांगतो की त्या काळात भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ज्ञानाच्या गोष्टी आजही लोकांना मार्गदर्शन करतात. श्रीमद भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नाही, तर आजच्या काळात लोकांसाठी एक योग्य मार्गदर्शकासारखी आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्तीने भगवद्गीतेचा अर्थ समजून घेतला त्याचे जीवन यशस्वी झाले. त्याला त्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणीवर मार्ग सापडतो. यासोबतच ज्या लोकांचे मन नेहमी अशांत असते, इकडे तिकडे भटकत असते किंवा नेहमी कोणत्या ना कोणत्या भीतीमुळे त्रस्त असते आणि त्यांना मानसिक शांती हवी असते, अशा स्थितीत गीतेचे पठण करावे. यात भगवान श्रीकृष्णाने 5 उपदेश दिले आहेत, जे माणसाला सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त करतात आणि त्याला मानसिक शांतीचा अनुभव देतात. चला तर जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांच्या या उपदेशांविषयी. आपले काम करा, फळाची इच्छा ठेवू नका. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अगदी सोप्या शब्दात सांगितले आहे की माणसाने नेहमी आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करावे. त्याने आपल्या कामाचा परिणाम न पाहता ते काम करावे. कारण जेव्हा आपण आपले काम निस्वार्थपणे करतो आणि परिणामाची चिंता करत नाही, तेव्हा आपल्याला अयशस्वी होण्याची भीती नसते आणि आपण शांत मनाने आपले काम करतो. त्यामुळे आपले मन शांत राहते. आसक्तीपणे दूर राहा. श्रीमद भगवद्गीतेनुसार माणसाने कोणत्याही गोष्टीची आसक्ती ठेवू नये. आजच्या युगात अनेक गोष्टी माणसाला आकर्षित करत असल्या तरी गीतेत म्हटले आहे की कोणत्याही गोष्टीची जास्त आसक्ती आणि संलग्नता आपल्या मनात गोंधळ आणि तणाव निर्माण करते. त्यामुळे कोणावरही अवलंबून राहू नका, तसेच कोणाशीही आसक्ती ठेवू नका. नशिबावर अवलंबून राहू नका, प्रयत्न करा. भगवान श्रीकृष्णाने गीतेतून संदेश दिला आहे की माणसाने कधीही आपल्या नशिबावर अवलंबून राहू नये, कारण नशिबावर अवलंबून राहून कोणाला काहीही मिळत नाही. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा. असे म्हटले जाते की जे लोक कठोर परिश्रम करतात, नशीबही त्यांना साथ देते. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले होते की माणूस आपल्या प्रयत्नांच्या बळावर आपले नशीब बदलण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे प्रयत्न करण्यापासून कधीही मागे हटू नका. बुद्धी आणि विवेकाने काम करा. भगवद्गीतेनुसार माणसाने प्रत्येक काम बुद्धी आणि विवेकाने करावे. असे केल्याने त्याला कामात यश तर मिळेलच, पण आधी विचार करून काम केल्याने मानसिक अशांती होणार नाही. बुद्धी आणि विवेकाने केलेल्या काम यशस्वी होते आणि ते मनाला शांतीही देते. चिंता सोडा, देवाचा आश्रय घ्या. भगवान श्रीकृष्णाने स्वतः श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात म्हटले आहे की जे लोक आपला सर्व धर्म सोडून देवाचा आश्रय घेतात, देव अशा लोकांच्या सर्व भीती, त्रास आणि चिंता दूर करतो. महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनालाही त्याची शरण घेण्यास सांगितले होते. ते अर्जुनाला म्हणाले होते की तू सर्व धर्म सोडून माझ्या शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. त्यामुळे अनावश्यक चिंता करू नका. तर मित्रांनो, हे होते श्री भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितलेले काही उपाय. अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.